वाढ त्यांनी सांगू द्या कोणी त्यांनी काय दिलंय घेतलंय काय सांगू द्या कोणी मी नाही मी खोटा असू द्या पण या बाकीच्या लोकांना विचार उभा राहिलेला बाबा 5 वर्षात काय या बापूने वाढीला दिलंय का कामच केले ते आबासाहेबांनी आबासाहेबाचा उपकार आहे वाढीवर शाही बापू जवळ असून काय करा तोंड दावाले वाढेल हे तर इलेक्शन तोंड कोण पण रस्ता टाकतंय 4 माणसं पडली त्याच्या दोंड्यावर आमच्या आजापंजीच्या डोईनं ही शेकापला मतदान केलेलं आहे. किती पिढी आहे तुमची आमची 3री पिढी आहे बर आणि इथून पुढं आमच्या पोरांची ही पिढी आम्हाला काही जरी झालं तरी दुसऱ्या पक्षाकडे आमचं मतदान पेटीत गेले की बोट जात नाही. ऐन उन्हाळ्यात पाणी सोडून दिलं ऊस जळली आमची बापून बर हा रोप बांधायला आणून मिरची ठेवलेली बापूड गेलो बापू मला जाऊ बाबासाहेबाकडं पोलीस बंदोबस्त ठेवून ह्या तलाव ही वाडीचं उद्ध्वस्त काम केलं बापून ऐन उन्हाळ्यात मे महिन्यात पाणी सोडून दिलं जनावरला पाणी ठेवून नाही तलाव या पाठीमाग 5 वर्ष शहाजीबापू पाटील आमदार होते माहीत आहे ना आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ही त्यांचीच होती म्हणजे जरे आणि हे होतं 5 वर्ष तुम्हाला इकडे ये जमलं नाही हिथं मीटिंग बसली इलेक्शन टायमाला तुम्ही असलेली दगड आणून टाकली सगळ्या वाट्याने 2-3 गाड्या पडल्या मोटरसायकल हे तुमचा विकास बाबासाहेबाला वेळ द्या ना बाबासाहेबाला आता 1 वर्ष झालं 5 वर्षात बापूने काय दिलं आमच्या वाडीला पहिल्या आमदारनं काय केलं इथं 5 वर्ष काय एक काम दाखवत पहिल्या आमदार केलं 4,000 कोटी निधी कुठं आणला बर कुठं कुणाला दावला निधी आणलेला काय काम केलं आता 1 वर्ष झाले बाबासाहेब देशमुख आमदार होऊन बर पहिल्या 5 वर्षात तर काय शाहीबापू इकडे फिरकलंच नाही ते ह्या आमदाराकडून 1 वर्ष तुम्ही काय अपेक्षा ठेवताय लय जाहिरात केलेलं स्टेटस ठेवलं लय 4 माणसं पुढं घेतली इकडले शाखामधले घेऊन लय फिरलं म्हणजे काय लय निवडून येत असते का कोण कुठलं जय तेपर्यंत जय ते होणार आहे लय 4 दिवस त्यांचा आधी प्रचार चालू झाला होता शेकापचंच जड आहे फरड पहिल्यापासून शाखापलं कसं जी कट्टर मतदान आहे ती फुटू शकत नाही हो शेवटच्या क्षणाला आपोआप हात तिकडं जातच नाही काही जरी केलं तरी मस्त आता ही जरी सगळी असली आता मस्त म्हणली पण कसं होतं शेवटच्या क्षणाला ती बोट वळतच नाही हो शेकापचंच पार्ट जड असणार इथं शेकापचं 100% मतदान पेटीत करणार. नमस्कार मी अमर तुमचं AB मराठी न्यूजमध्ये स्वागत करतोय. सध्या आपण AB मराठीच्या माध्यमातून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कव्हर करतोय. खरं तर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अंडरखाली तर गावखेड्याची संबंधित ह्या निवडणुका आहेत. गावखेड्यामध्ये असलेले सर्वसामान्य वाड्या वस्तीवरले असलेल्या गावकऱ्यांचं किंवा नागरिकांच्या मनामध्ये कुणाला पसंती आहे. खरं तर मी आज महू जिल्हा परिषदमध्ये येणारं दुधाळवाडी या गावामध्ये इथल्या नागरिकांची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया त्यांच्यामध्ये. तर या ठिकाणी महूचा जर आपण जिल्हा परिषदेचा विचार केला तर या ठिकाणी शकाप विरुद्ध शिवसेना अशी खरं तर लढत पाहायला आपल्याला भेटते. बाबासाहेब देशमुख विरुद्ध शहाजीबापू पाटील अशी लढत आहे. खरं तर ग्रामीण भागामध्ये कुणाचं वलय आहे किंवा त्यांच्या मनामध्ये काय जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. राम राम. राम राम. कसं आहे मग काय तब्येत तब्येत भरपूर आहे चांगली आहे. किती वय 70 वय आहे. 70 वय. हां बरं मग 11 वर्ष मग तुम्ही गणपत पाटील जात चाल मग गणपत देशमुख पहिले पार्ट्या होतेच की आम्ही कुठं नाही म्हणतोय आता जर का तिथं सोडायचं काय तर सोडायचं आहे का कोणाला तर बरं आमच्या मनाचं आहे आम्ही करणार. बरं काय आम्हाला काय कोणी नसलं तर आणून देत नसतं आमच्या मनाचं आहे आम्ही करून मोकळं होणार. काय करायचं कोणाचं नाव ठेवायचं, काय काम आहे. बरं काय हो बोला कोणालाच नाव मग निवांत जेवण झालं जेवण करून आलो की आता कसं आहे वातावरण काय वातावरण चाललंय हे येतोय ते जातोय या कोण येते कोण आहे कोण शिवसेना येते या शेकाप येते ती मग आता कुठल्या ह्याने चांगलं काम केले आतापर्यंत याचा बी आम्ही थोडा विचार करणार. आतापर्यंत जे काम झालं गणपतराव देशमुखापासून ह्या वाडीला रस्ता नव्हता. ह्या गणपतराव देशमुखला आम्ही शेरवाडीतून उन्हातनं चालत आणलं. हिथं पावाला वाटू ती झाडातनं जायत नव्हतं. त्यांनी आम्हाला ती त्यावेळेला गणपती आमदार होतं त्यावेळेला. पुन्हा ह्या वाडीत लाईट नव्हती. ही लाईट गणपतरावांना सांगितलं मला 1 महिन्याच्या आत लाईट लावून देतो. लाईट लावून 1 महिन्याच्या आत त्यानेच येऊन उद्घाटन केलं.
बर पुन्हा देवळाला आम्हाला 3 लाख दिलं. बर ह्या शाळेत शाळा काढली, शाळेला पाणी प्यायला नव्हतं. आम्ही तिथला शिक्षक आणि आम्ही गेलो, बर तिथं विचारलं पाण्याची काय, ते म्हणले आता तातडीने सोय करायला काय अडचण नाही. म्हणले आता कशाने सोय करणार, तर ते शिक्षक काय म्हणला बोर्डात होल घेतलं या, बर त्या होलाच पाणी आम्हाला द्या. मग गणपतराव देशमुखनं साहेबाला फोन केला आणि साहेबांना सांगितलं शाळेला पाणी तिथनं पायपा पुरून नेऊ द्या. मग त्या मास्तर लोकांनी गणपतराव देशमुख सांगितलं ना शाळेत पाणी आणलं, ते अजून वाढी पिती या. बर गणपती देशमुख पाणी आणले. हो, ह्या शाळेला पेसाठी. बर मग अजून ह्याच्यापेक्षा काय आता पुढं, आणि बाकी कोणी काय शिकतो वाढ ऐका जरा, आम्ही सांगतो जरा मगाच बोलायचं तुम्ही. हो, बर 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 बोला बोला हां. मग पुन्हा हे आता बाकीच्या काय कोणी मस्त आता 5 वर्ष ही ती आमदार आला, ह्या आमदार, पण पुन्हा काय सुधारणा झाली नाही. बर आता 5 वर्षात तुमची शेजारी जाईल आता ती सांगू द्या की वाढते, शाजीभाऊ पाटील. अहो वाढते त्यांनी सांगू द्या, कोणी त्यांनी काय दिलंय घेतलंय काय सांगू द्या. कोणी मी नाही, मी खोटा असू द्या, बर. पण या बाकीच्या लोकांना विचार उभा राहिलेला बर बाबा 5 वर्षात काय या बापूने वाढीला दिलंय का. आता 3000 कोटी आणलं मग इकडे थोडं ते तिकडं आणलं त्याला, आमच्यात कुठं आहेत. बर आमच्यात होतं तळ्यात पाणी, ते सोडून दिलं. बर कुठं सोडलं. कुठं नळाला खाली. बर पुन्हा आमच्या वाडीच्या लोकांची पळाता भई थोडी वर धरून बर त्यांनी पोलीस पारा ठेवला. बर कोणी हे आमदारनं. बर आता इथं उमेदवार आहे का नाही पंचायत समिती जिल्हा परिषदेला, बाळासाहेब ढाळे बर आणि दादासाहेब लवटे. बरोबर ढाळे शकाप बरोबर आहे, आणि शिवसेनेकडून लवटे. बरोबर आहे. कोण येईल. आता हे तर कसं आहे बघा, आता डाहळ्याचा बी काय म्हणजे अजून परिचय नाही अजून आताशी. बर आणि लवटे एकदा उभा राहिलो होतो, पण तिथनं आत्तापर्यंत इकडं आलंच नाही. बर त्यांनी 5 वर्षी पहिली काढली ती, पण ही आता पहिलीच फेरी आहे दुसऱ्या 5 वर्षात. लवटे मंडळी होती वाटतं. हां कोणी का असं ना, बर पण ते आतापर्यंत इकडे फिरलं नाही तर मग त्यांचा बी अनुभव आम्हाला नाही. बर मग आता कोण पळतोय आणि कोण घरी बसतो, आता आम्हाला नेमकं करायचं काय आहे. बर बर मग इकडे मग आता वर शकापला म्हणताय तुम्ही आता. हो, आम्ही शाखापला आहे. बर आमचं पडलं ना येऊ द्या, नाही तर उभा राहू द्या. आम्ही जी काय आम्हाला त्या शाखा पक्षाने मागच्या पाठीमागे जी काय आधार दिला आहे, बर त्याच्या दृष्टिकोनात आम्ही चालणार. बर बर मग बदल आता केला, आता ते आता बाबासाहेब आधी काम करत नाही म्हणलेली. अहो बाबासाहेबाला 1 वर्ष झालं ती पळीला, बर मग करते रे हळूहळू, अजून 2-3-4 वर्ष आहेत त्याची. बरं आता 1 वर्ष झालं पाठीवर एक तर हा नाही पाहिजे. हो हाणतेली घेऊ बर काय, ती नवीन पोरगा आहे, त्याला काहीतरी माहिती झाली थोडाफार हाणणार, त्या वळणावर जाईल की आजच्या. बर आमची अपेक्षा आहे बर. की 100% आमचं बाबासाहेब काम या 3-4 वर्षात करणार, ही आमची आशा आहे, इच्छा आहे त्यांची. बर कारण त्यांचे लबाड बोलणारेच पक्ष नाही ते. बर भले रुपये देण्यापेक्षा ती 12 का होईना पण देणारच. बर माहिती देणार. हां, बर तर आणखी सुद्धा दुधाळवाडीमध्ये ग्रामस्थ आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. हो क्रिया, हो या इकडं. बरं काय नाव. ईश्वर काळे. किती आहे वाडीची, किती आहे लोकसंख्या इथं. लोकसंख्या असेल 300-350च्या आसपास मतदान असेल. 300-350. बरं 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 काय नाव. काळे. काळी घरच्या आता घ्यायचे. होय आहे 30-35 मतदान आहे. बरं 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 कसं निवडणूक लागली. आता काय आहे सगळ्या संघच काय असेल ते काय सगळ्या बरोबर काय. आम्ही कट्टर पहिल्यापासून शकापचं आहे. का हो शकाप. आपलं कसं आमच्या वडिलापासून चालत आलेलं आहे, बरं बरं त्यामुळे आम्ही अजून बदल केलाच नाही. बरं आता दुसरी पिढी झाली की तुमची. झाली तरी कसं आहे, आम्हाला ते पहिलं सोटू वाटत नाही, त्यामुळे आम्ही सोडलं बी नाही आणि सोडणार बी नाही. बरं आता वाटत नाही, आता एवढे दिवस आपण दिलं बदलाव करावा असं काय वाटलं नाही. आपल्या मनाला वाटलंच नाही. का हो वाटलंच नाही आपल्याला तर काय सांगायचं. आता मध्ये बदल झालता की जरा दिलता की गावा शेजार झालतं की आता आमदार शाजीबापू पाटील येणार ती कसं माहिती आहे का, आपल्या 4-2 देऊन आपलं कुठं व्हायचं आहे, सगळ्या गावाचा कला आहे त्याच्यावर राहणार शेवटी. अजून बरं जे त्यांच्यात बी काय असे असणारच की आपल्यासारखे, बाबा हेच मला पाहिजे असं. आता शेकाप बाबासाहेब मध्ये त्यांनी काम केलं नाही म्हणलं. कोण ते बाबासाहेब काय करणार की, आता कसं माहिती आहे का, 1 वर्ष दिपाळीला झालंय, बरं 2-4 वर्ष आहे ते नवीन आहे, मागं पुढं काहीतरी होणारच की. अजून बरं कोण जरी झालं तरी काय, आज मी इथे येऊन उभं राहिलो आता म्हणजे मला तरी काय पहिलं माहीत आहे, बरं पुढं काहीतरी बदल होणार. आता ती उमेदवार त्यांनी दिलेली येतील काय निवडून. तर शिवसेना बी आहे, शकाप बी आहे. आता सगळं जनतेचं बघा, आपण जी करणार आहे ती करणार आहे. बघ माझी एकट्यावर काय आहे. बरं मग कोणाला तुम्हाला वाटतंय जड हे. आता एकच असते जी ती माझाच उमेदवार येणार आहे म्हणणार आहे, त्यामुळे आपण सांगू शकत नाही ना. बरं बरं फरक आहे आपण बर. हो नमस्कार. नमस्कार. डॉक्टर आहे हो तुम्ही. हो.
काय मग घरना घर पाक वस्तीनं वस्ती माहीत आहे म्हणायचं हो माहिती आहे कसं आहे वाडीचा कौल पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्षाचा का हो? हां कारण कामच केले ते आबासाहेबांनी बरं. आबासाहेबाचा उपकार येतो वाडीवर भरपूर हे जे मंदिर दिलं आहे हे पहिलं आपलं ते हेच होतं मातीचं दगडाचं मंदिर होतं चिखलामध्ये. हां हे आमच्या वाडवडिलांनी चुलतेने आजोबाने आबासाहेबाकडे गेले आबासाहेबांनी पहिल्या दणक्यात बरं सभामंडप दिला त्या सभामंडपात आम्ही एवढं मोठं मंदिर केलं बरं आणि त्याच्यावर लोकवर्गणीतनं आम्ही शिखर वगैरे बांधलं बरं 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 आज जे काही सभा होत्या ते सगळे ह्याच्यात हितच असते आमच्या वाडीचं जे मिटिंग सभा आहे ते सगळे हितच असते बरं आबासाहेबाचा उपकार आहे त्या वाडीवर ते बाबासाहेब काम करत नाही म्हणते. बाबासाहेबाला वेळ द्या ना बरं. बाबासाहेबाला किती आता वय 1 वर्ष झालं बरं 5 वर्षात बापूने काय दिलं आमच्या वाडीला बरं आता 3,000 कोटी दिले ना आणखी कुठं दिलेत 3,000 कोटी आता तुमचे एक काम बापूचं दाखवायचं आणि 1 रुपयाचं काम दाखवायचं बरं सगळी वाडी आम्ही बापूच्या मागे जातो बरं 3,000 एक कोटी काम गेले आणि ना? 1 रुपयाचं काम दाखवायचं गेलो कुठे 3,000 कोटी त्यांनाच माहीत आता बरं कुठं गेलं काय केलं ते त्यांनाच माहिती वाडीला एकही रुपयाचाही निधी आला नाही बरं आता ते उमेदवार आहे तिथे त्यांचं शेकापचं शिवसेने जायचं ढाळे आणि लवटे कसं हो. होईल बाकी कसं होईल सांगता येत नाही आमच्या वाडीचा तर कौल शेतकरी कामगार पक्षाचा जास्त बरं बरं उमेदवार दोन्हीही चांगला आहे तर दोघांचंही कार्य चांगलं आहे बरं शेवटी जनमत आहे पण आमच्या वाडीपुरता आमचा विषय एवढा बरं खरं आहे का खरं आहे शेकापचं वार आहे कसं काय शेकापचं वार आहे तसं कलच राहतो ना लोकांचं बरं 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 काय काम किती का इथं कामं केले देवळ दिले बरं इतर कामं झाले ते शाळा ही सगळं बरं. पहिल्यापासून नव्हतं काय सुविधा हं. ते सगळ्या पुरवलेल्या ते त्यांनी पहिल्यापासून बरं त्यामुळं आता कसं होईल ती ढाळे हाय लवटे हाय कोणा पार्ट जड आहे शेकापचं जड आहे शेकापचं हं. बरं बाबासाहेब देशमुख काम करणं मांडायला लोक आता म्हणणार घेऊ म्हणणाऱ्याला काय तोंडाला हात लावायचं बरं म्हणणार आहे का तोंडाला हात लावायचं ज्याला कसं कोणाचं कोण बी वाजवत बसते त्यामुळे कशी माणसं अपेक्षा कशी करतात बाबासाहेब देशमुखांकडून ही मला कळत नाही हं. त्यांनी शपथ घेऊन 1 वर्ष झाले बरं 1 वर्षात तुम्हाला किती कामं पाहिजेत हं. कसं तुम्ही विचारता तर कसं म्हणजे अशी माणसं म्हणतात कशी ती कामं करत नाहीत बरं किती वेळ दिला गेल्या पंचवार्षिकला किती कामं झाली बरं हिथलं दुधाळवाडीच राहू द्या कटपळी एरियातली कामं मला सांगा तुम्ही बरं. गेल्या पंचवार्षिकला एकही काम झालेलं नाही हं. मुळात म्हणजे विषय काय चालता आमच्या वाडीला मेंढरं भरपूर आहेत बरं. आणि वाडी साईडनं फॉरेस्ट आहे हं. मग आमची मेंढकी दरवर्षीच कुठला जरी आमदार असला तर कुठला खासदार आमदार कोणाकडं एखादा नेता घेते ते आणि ते मेंढके जातात बरं की बाबा आमची मेंढरं सोडू द्या बरं फॉरेस्टात हां हां फॉरेस्ट गार्ड काही मेंढरं सोडू देत नाही ते बरं थोडंफार मदत करा त्याची समस्या आहे हा समस्या वाडीची भरपूर मोठी आहे बरं मग गेल्या वर्षी म्हणजे पडलेल्या वर्षी बापू होतं बापूकडं आमची सगळी मेंढकी गेली बरं बापूंनी मेंढक्यांना एकच सल्ला दिला हं. मेंढरं एका आणि जरशा घ्या घ्या हां बरं फॉरेस्ट खातं काय ऐकत नाही हं. ह्या वर्षी बाबासाहेबाकडे गेली बरं बाबासाहेबांना बऱ्यापैकी अधिकाऱ्यांना सांगून हं. थोडं ठराविक क्षेत्र मोकळं करून दिलं मेंढक्यांसाठी मेंढर चारायसाठी तुमचा परंपरेचा म्हणजे हो तुम- तो समस्या व्यवसायच होती ती आहे झाली पण म्हणायचं. ते विका आणि जरशा घ्या ह्याला व्यवसाय म्हणायचा बरं आणि दुसरा विषय असा झालता बापूचा की गेल्या वर्षी उन्हाळ्यात पाणी नव्हतं बरं गेल्या पडलेल्या वर्षी हं. मग ह्या तळ्यात पाणी होतं हं. हे पाणी प्यायसाठी वगैरे राहिलेलं होतं दुधाळवाडीला बरं पण बापूंनी खालच्या लोकांची माया करून हं. आमचं पाणी पूर्ण सोडून दिलं खाली खालची लोक नाही कुठे खालचे लोक दंडाईवाडीचे हे कटपच्या खालचा जे भाग आहे बरं 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 तुमचं पाणी दंडाईवाडी, तिकडे सोडलं. लक्ष्मी हो आमचं पाणी पूर्ण सोडलं तळ कोरडं केलं बरं आमच्या इथली गेली बापूच्या घरी तर दंडाईवाडी माणसं आत बसलेली होती आमची माणसं बाहेर होती बरं आम्ही पण होतो त्यात बरं बापूने काय मनाला लावून घेतले नाही बरं म्हणजे मग अशा परिस्थितीत दुधाळवाडीला एवढा मोठा त्यांनी हे काय केलं केलं लोक पाणी बंद करायला गेली तर पोलीस पारा ठेवला त्यांनी बरं पोलीस पहारा तळ्यावर ठेवला तळ्यावर आणि काही माणसाला तिथं जाऊ दिलं नाही बरं बापू हे उघड बापूने केलंय उघड हा उघड केलंय हं. त्यामुळं इथं विषय काय जरी असला हं. तरी वर्चस्व इथं शकापचंच राहणार आहे. बरं आणखी सुद्धा ओ आजोबा मग मला नाही जमत बाबा अहो, नाव तर सांगा वय किती आहे वय 75 आहे बाबा वय 75 बर तळ कुठं आहे इथं तळ नव खाली आहे बर 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 बर
तळ आहे का पाणी काय माहिती तळ्याला तळ्याला पाणी काय असते का राजवाडी सुट भरली तर असते. बर राजवाडी नसल्यावर कुठलं पाणी नसल्यावर आहे तर ह्या तळ्यात कुठलं पाणी येते, राजवाडीत पाणी येते. बर बर तू शाही बापून खाली सोडलं काय पाणी मध्ये गेल्या वर्षी आबळ उठली मग पाणी गेल्या वर्षी बर इलेक्शन लागली ते आता लागले की आता बर काय लागले इलेक्शन. बर कसं होईल आता जनतेचा कल आहे, काय होणार त्याला आता काय जे ती वळणान राहणार, जे ती मनान करणार का आपण सांगून तरी ऐकतील कोण कोणाच्या पाणी पाठाल होय की मग दुसरं काय होणार आहे आता. इथलं पाठ कुठं वळेल आता आता काय सांगू शकत नाही बघा तसा. बर जनता आता ही तरुण जरा पिढी वेगळी आहे, तर काय सांगा पण तरुण पिढीचं. शेका पण शिवसेना आहे हो हा होय की मग. बर आता जुनी माहिती तुम्ही आता मला- जुनी माहिती पण आता कोण ऐकत नाहीत माहितीवाली हो. बर तुम्ही आता गणपती आबापासून आता तुम्ही असून काय करायचं गेलाय काळ आता. बर आता नातू आहे की नाही? ना तू ही सगळी ती बघते ती की ही आमचं सगळे आता तरुण म्हणल्यावर का ऐकते ती का तरुणाला तरुण झाली. बर बर हो मग कसं आहे काय आता चाललंय सगळं दिसतंच उघड. काय चाललंय नव झेडपीचं आपलं ह्याचं पंचायत समितीचं. बर बर कसं आहे पुन्हा आता कसं आहे शेनीचे म्हणणार आमचं जर पार्लं जळ शेकापचे म्हणणार आमचं जळ बर असं आहे ना. तुम्हाला काय वाटतंय सांगा आम्हाला काय वाटतं जे आपल्या मदतीला काम करतंय बर काय जे कामाचा माणूस आहे त्यालाच आम्ही निवडणार. कोण आहे कामाचा माणूस कामाचा माणूस शेकापचं आता नवीन आमदार असल्यामुळं बर काय वेळ गेला बर त्यामुळं आता इथनं वर कामं होणारच आहेत ना. बर हम्म. आणखी किती वरी झाली वर्षा पुढे सरली आणखी मग पहिल्या आमदारनं काय केलं इथं 5 वर्ष काय एक काम दाखवत पहिल्या आमदारनं केलेलं. 3-4 हजार कोटी निधी आणला कुठं आणला बर कुठं कुणाला दावला निधी आणलेला काय काम किती केलं मतदारसंघ? वाढीसाठी एकही काम दाखवायचं बर आमदारचं किंवा हेच आपलं बर जिल्हा परिषदेचं काम झालेलं बर वाढी दाखवायचं फक्त आता चालू पुरता बर मुर्मीकरण केलंय. बर इलेक्शन अर्ज हे झाल्यानंतर ह्याच्या आधी काय झालं नाही. बर रस्ता नाही वाडीला पूल नाही हम्म. जे द्यायचं प्रश्न आहे शेवटी. वाटलंय बाधायला येताना आता तुम्ही बघितलीच की. बर हा बर तुम्ही बघितलीच आता ना. आता इथे डाळे बी आहे लवटी बी कोणाच पार्ट जडी पारड ही बघा आता दोन्ही पार्ट्यामध्ये आमचं जड आहे. बरं मतदान पेटीत 9 तारखेला सगळं जाहीर होणार. मतदान पेटी जड झाली पाहिजे हा बर त्यात कळणार ना तोंडाला सांगून काय फायदा आहे. बापू निधी पोचला नाही म्हणाय तुमच्या का पोचलाय 5 वर्ष बापूच काम दाखवाय वाढीला. अशी हजार धर्म आहे अहो ऐन उन्हाळ्यात पाणी सोडून दिलं ऊस जळली आमची बापून. बर हा रोप बांधायला आणून मिरची ठेवलेली हम्म. बापूड गेलो हम्म. बापू मला जाऊ बाबासाहेबाकडं हम्म. पोलीस बंदोबस्त जाऊ. ठेवून ह्या तलाव ही वाडीचं उद्ध्वस्त काम केलं बापून. ऐन उन्हाळ्यात मे महिन्यात पाणी सोडून दिलं. बर. जनावरला पाणी ठेवलं नाही तलावात. हम्म. ह्या तलावात पेला जनावरला पाणी ठेवलं नाही बापून. बर आमची ऊस जळून गेली मिरची रोपं जळून गेली. बर बर बर. त्यामुळं माणसाला माहीत आहे काय गोष्टी घडल्या ती बर. आणि काय काम आहे. हम्म. काय एकही काम नाही 5 वर्षात वाडीचं बर कामच नाही ना. बर त्यामुळे शेकापचंच पारडं जड असणार इथं शेकापचं 100% मतदान पेटीत कळणार. बर हम्म. खरं आहे का बोला की. खरं आहे का काय म्हणते काय म्हणते शेकापचं पार्ट जड आहे मला. इथं फक्त चालणार दादासाहेब लवटे. बर तरुण नेतृत्व आहे, बर कामाचा माणूस आहे. बर ह्या वाडीला मुर्मीकरण सुद्धा नव्हतं तुम्हाला सांगायचं मी. बर 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 हे आता मुर्मीकरण केलेलं आहे हां. दादासाहेब लवटेने. बर ऊस तोडून मजुराचा मुलगा आहे शेवटी. बर बर तरुण नेतृत्व आहे, कामाचा माणूस आहे. बर आज पतूर 1.5 वर्ष आता शेकापचे नवीन आमदार बाबासाहेब देशमुख निवडून आले. 1.5 वर्षात एकदा ही वाडीला हा आमदार आलेला नाही बर किंवा वाडीने बघितलेला नाही. हम्म. त्यामुळं माणसांचा कल जास्त दादासाहेब लवटे. बर लोकशाही आहे. लोकशाही आहे बरोबर आहे. त्या कारण कोण जायचं हां दादासाहेब लवटे हे प्रचंड मतांनी निवडून येणार. बर ह्याच्या आधी दिलं तर मग त्यांना त्यांनी काय काम केलं नाही म्हणाले. नाही बापूजी भरपूर काम आहेत. लवटीच हो दादासाहेब लवटे हां ह्याच्या आधी 5 वर्ष दिली मला पंचायत समितीला. 5 वर्ष दिली ती जे त्या पातळी त्या पातळीवर काम झालेली जायती. बर हं. तेव्हा केली ते काम काय काम केली ती तर
जे त्या पातळी झाली तीच कामं. बर याच्या पातळी केली आहे. होय. बरं बापूजी काय? बापून तालुक्यासाठी 6,500 कोटीचा निधी आणलाय. बर 55 वर्षात जी जमलं नाही बर ती तालुक्याला बर ती बापून 5 वर्षात करून दावलेला आहे. बर कटकोळमध्ये काय काम बापूजी? भरपूर कामं केली ती. बर काय झालं तरी? आ काय कुठली काम झाली म्हणजे? रस्त्याची कामं केली ती, लाईटचा प्रश्न सोडवलाय, डाम दिले ते, अजून काय पाहिजे? ही म्हणते नाही झालं केलं. आहे ज्याचा त्याचा प्रश्न आहे शेवटी. बर जनमताचा कौल असतो शेवटी. बर हो कसं आहे? एकदम ओके. काय ओके? दादासाहेब लवटे. बर झाडी डोंगर ओके. ओके. बर म्हणजे शेजार धर्म आहे म्हणून गाव शेजार धर्म नाही. आम्ही ज्या दिवशी संध्याकाळी मीटिंग बसली, ज्या दिवशी सांगितलं बाबा रस्त्याची अशी अडचण आहे, सकाळपर्यंत काम चालू झालं रोडचं, बर लाईटचं डाम पडलं, त्यामुळे बऱ्यापैकी दादा लवटी चालणार. पुढे ते काय बाळासाहेब बाळासाहेब ते आम्हाला माहीत बी नाही कोण आहेत, कधी आलाच नाही वाढेला तर काय सांगायचं. बर बर बरोबर. डाळे माहित नाही माहीतच नाही तर बघितलं नाही आम्ही, कधी चेहरा सुद्धा बघितलं नाही कधी. कोण आहे ती काय माहीतच नाही, म्हणते तेवढं खरं, पण कोण आहे कुठलं आहे काय माहीतच नाही. म्हणजे शिवसेना बसेल म्हणायची. गॅरंटीन बसणार. बर शेकाप आहे बघून नमस्कार. आता आमचं आताशेच 2 मित्र म्हणले बाबा असं आहे. बर तर आता वर्ष झालं बाबासाहेब देशमुख आले तर निवडून, हे आता आले ते या शिवसेनेत. हां त्याच्या पाठीमाग 5 वर्ष शहाजीबापू पाटीलच आमदार होते, माहीत आहे ना. होय. आणि जिल्हा परिषद पंचायत समिती ही त्यांचीच होती, म्हणजे जरे आणि हे होतं. 5 वर्ष तुम्हाला इकडं ये जमलं नाही. बर इथं मीटिंग बसली इलेक्शन टायमाला तुम्ही असलेली दगड आणून टाकली बर सगळ्या वाटेने, 2-3 गाड्या पडल्या बर मोटरसायकल. हे तुमचा विकास. तुम्ही लाईट 5 वर्ष काय झालं लाईट आणा, डांब आणाय 1,500 फुटाचा डांब हे आणून तुम्ही टाकलं. ह्याला विकास म्हणते का? ह्या अतिशय गेल्या वर्षीच असेल मला वाटतं, पडलेल्या वर्षी पाण्याची इतकी भीषण परिस्थिती ह्या दुधाळवाड्याला होती. पाणी पिण्यासुद्धा हे नव्हतं. शहाजीबाबू पाटील आमदार होते, त्याचं त्यानं वजन वापरून ह्या तळ्यावर पोलीस संरक्षण दिलं. खालच्या दंडाळवाडी लोकांसाठी एक टिपका इथं पाण्यात ठेवला नाही. सगळं पाणी अगदी जित्रा माणसं हरपत तोडपड सगळ्यांचं केलं त्यानं. परत आम्ही पडळकर साहेबांना आम्हाला एक दिवस 2 दिवस 1-1.5 दिवस पडळकर साहेब 24 तास पडळकर साहेबांना मंत्रिमंडळात जाऊन तिथनं त्यांनी परवानगी आणून पोलीस संरक्षणामध्ये इथं पाणी आणले. हे आता म्हणते ते सगळे. तेव्हा तुमचं कुठं गेलं? तुमचा पंचायत समितीवाला, जिल्हा परिषद सदस्यवाला कुठं गेलता? गेल्या वर्षी ज्याला आम्ही दिले ती मतं या दादासाहेब लवट्याला त्या झऱ्याला 5 वर्ष कुठं होतं ते? आता झेंडा घेऊन पळताय तुम्ही. 5 वर्ष कुठं होतं मी? बरं आता ते बाळासाहेब ढाळे लवटे आहे, ते शेकाप आहे, शिवसेना आहे, कसं होईल? कसं होईल? आता होणार आहे, आता कळलंच की 9 तारखेला काय होणार आहे. बर कसं काय लय जाहिरात केलेलं, स्टेटस ठेवलं, लय 4 माणसं फोटो घेतली, इकडलं शेकापमधले घेऊन लय फिरलं, म्हणजे काय लय निवडून येत असते का कोण कुठलं? जय तेपर्यंत जय ते होणार आहे. लय 4 दिवस त्यांचा आधी प्रचार चालू झाला होता. शेकापचंच जड आहे पारड. बर शेकापचं पार्टी जड आहे. बर हो थांबा, झालं का? पळा कुठं पळा लागला? झालं का? पळायला लागला? नाही पळाय नाही, जरा पोरं कशी आहे ती रानातली असल्यामुळं थोडं असं कसं आहे काय? इथं शाकापचा बालेकिल्ला आहे. बर हां पहिल्यापासून शाकापलं कसं जी कट्टर मतदान आहे ती फुटू शकत नाही हो. शेवटच्या क्षणाला आपोआप हात तिकडं जातच नाही. काही जरी केलं तरी मस्त, आता ही जरी सगळी असली आता मस्त म्हणली, पण कसं होतं शेवटच्या क्षणाला ती बोट वळतच नाही हो, असा विषय आहे ती. त्याच्यामुळं इथं दुसरा काय बदल होऊ शकत नाही. जरी आता थोडं इलेक्शनाच्या तोंडावर सगळे ह्यांनी हे केलं, मग ह्याच्या पाठीमागं कुठे गेली होती असं म्हणायचं आहे ना. जनतेला आत्ता पोरासनी एक तुम्ही ही दावताय, 5 वर्ष कुठे गेला होता तुम्ही?
तो आता ती गोपू जरे ही म्हणजे पंचायत समितीचं ही होतं निवडून आल्यापासून ती आजपर्यंत ही तर तोंडच दावलं नाही वाडीला. मग आत्ताच मग बापूचा निधी पोचला का नाही 3,000 कुठं पोचलाय निधी? कुठं पोचलाय बापूचा निधी? पहिला ही बापूचा निधी बघा ही बापूचा निधी आणि ती बी काम निमित्त बंद आहे. आताच आमदार काम करत नाही म्हणते की बाबा. पण आता नवीन आहे ती 1 वर्ष तुम्ही 5 वर्ष वाट बघा ना. 5 वर्ष तर तुम्ही वाट बघू शकता का नाही? 5 वर्षानंतर बघू काय. 5 वर्ष आता दिल्यात म्हणजे वर्ष झाली आता. नाही वर्ष झाली पण सत्ता भाजपची असल्यामुळे वर सत्ता वेगळी पडते ना. त्याच्यामुळे थोडं जरा जास्त आहे जरा असा विषय. पार्ट कुणाच जड आहे? बाबासाहेब बाबासाहेब लवटे. नाही डाहळे इथून हेऊन जाईल. डाळे डाळे होईल. बर मग थांबा काय कसं काय? दुधाळवाडी गाव ही पहिल्यापासून शेकापचा बालेकिल्ला आहे. बर आणि इथून पुढं ही आमच्या आजापंजीच्या डोईनं ही शेकापला मतदान केलेलं आहे. किती पिढी आहे तुमची? आमची 3री पिढी आहे. बर आणि इथून पुढं आमच्या पोरांची ही पिढी आम्हाला काही जरी झालं तरी दुसऱ्या पक्षाकडे आमचं मतदान पेटीत गेले की बोट जात नाही. बर आता इकडं आता शिवसेना आता गावाशेजारचा माणूस गावाशेजारचा माणूस जरी असला तरी ती कामापुरतं असते. बर कामापुरतं गावाकडचा माणूस पै पाहुणा ओळखायचा असतो. बर ती कार्यात एकामेकाच्या ह्याच्यात बोलवायचं असतो. बर ती गावाकडचा माणूस काय पाहुणा असला म्हणून काय बी करत सुटायचं असते. बर ही बडोद फरशीची इमारत होती. ही स्वर्गीय आमदार साहेबांनी ही सगळं केलेलं आहे. गणपताबांनी ही केलेलं आहे. आणि ही शेखराचं काम आम्ही लोकवर्गणीतनं उभा केलेला आहे. आता इथं तुमच्या मोहोळ जिल्हा परिषद गटातनं लवटे आणि डाहळे येते. कुणाचं पार्ट जड आहे? ती कोणाचं पार्ट जड आहे? पण शेकापचं पार्ट जड आहे का शिवसेनेचं पार्ट जड आहे ही 9 तारखेला कळणार. कोण बसेल कसं ती म्हणून काय करायचं? मोकळे आश्वासन देऊन चालत नाही ती. हो बर ती मतदान पेटीतच कळत असते. बर शिवसेना आणि शेकाप. हां शेकापचं पार्ट जड होणार आहे. शेकापचं. हां बर खरं तर या या नाव काय सांगा? दचकतायच बघा. नाव सांगा. नाव काय सांगा? समाधान दुधाळ. कसा आहे तरुण आहे? कसा आहे? दुधाळवाडीचा एकाच झाला या विकास आता 1 वर्ष झाले बाबासाहेब देशमुख आमदार होऊन. बर पहिल्या 5 वर्षात तर काय शाहीबापू इकडे फिरकलंच नाही. ते ह्या आमदाराकडून 1 वर्ष तुम्ही काय अपेक्षा ठेवताय? बर अजून 4 वर्ष राहिले. थोडा धीर धरा ना. बर हां बर बर असं आहे. आता पंचायत समिती जिल्हा परिषद काय लागलं कोणाची रानाची खाण चालू होती उकरायला. ते खाण आणून वाटव टाकली या अक्षरशः. दुसऱ्या दिवशी वाडीमध्ये हे दादा लवटे खाण आणून टाकली. दुसऱ्या दिवशी माणसाने शेव दिल्या का दुसऱ्या दिवशी इथल्या चाळीतलं मोरम आणून टाकला. मलमपट्टी कशी तर केली. त्याच्यावर झालं काम बी बंद झालं. हे अतिवृष्टीसारखं काम चालू आहे सध्याला. हे काही कायमस्वरूपी राहणार नाही हे विषय. आता कसं होईल? डाहळे लवटे कोण बसेल? डाळे 100% पारडजड जाईल. बर खाली महूद साईडला त्यांचा विकास माणसांनी बघितलेला आहे. बर काय आहे काय नाही ते. आता उठून लगेच जनता त्यांच्या मागं जाऊ शकत नाही ना दुसऱ्यांच्या मागं. असा विषय. काम करत नाही काय नाही. काम कसं करत नाही? तुम्ही आता 1 वर्ष त्या माणसाकडून अपेक्षा एवढी ठेवताय तर 5 वर्षा माणसानं तुम्हाला काय दिलंय? 3,000 कुठे आलं का नाही बापू? 3,000 कुठे आलं का नाही बापू वाडीवर? अहो रुपये आला नाही. बर तळ्यामध्ये पाणी होतं. 1 मेला मिरची जे जवळजवळ दुधाळवाडीमध्ये 150 ते 200 एकर मिरची क्षेत्र आहे. बर ऑर्डर द्याय चालली. शेरेवाडी तलाव्या खाली निघताच खाली पाणी दांडाईवाडीला सोडलं. तिथून शेतकरी तलाव्यावर गेले. बापूला फोन केला. बापू जवळ जाऊन बसले. जावा तुम्ही बाबासाहेबाकडं काय करतोय बघा. ती पाणी गेल्यानंतर गोपीचंद पडळकर साहेबांनी त्यातनं पाणी सोडलं. त्याही पाण्याला सोडण्याचा प्रयत्न केला. परत बाबासाहेब देशमुखांनी सांगितलं तुम्ही थांबा. कोण येतोय तुम्ही सांगा. ते पाणी आम्ही अडवलं.
आणि त्याच्यावर नंतर कसं तर चालू झालं. नाहीतर हाही ऊस आमचे जळून गेली तीच काय जणांची मिरचीची काय जणांची रोपं आणलेली जळली, ऑर्डरी पुढं सरकल्या, काय बेकार नुकसान झालेलं आहे त्या काळात. आता इथं कोण डाहळे लवटे कोण होईल? डाळी तर ह्या दुधाळवाडीमधील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया होत्या. खरं तर थांबा काय नाव कितीला आहे? 10वीला. बर काय इथं हाय वाडीत काय शाळेला आहे? नाही कटपूरमध्ये शाळा वाटायला आहे तुला? कुठली वाट आहे? बर कसं होईल आता इथं? शेकापच येणार 100%. कारण मग हे इलेक्शन आहे तोंडावर कोण पण वाट टाकतं, कोण पण डा मानून टाकतं. पुन्हा इलेक्शन झाले विचाराय तर तोंड धावते कोण बघा. बर शेकापच येणार निवडून 100 टाका. बर कारण काम ते कामच अशी येते तर. बर तुला आता तिथं शाहीज बापू जवळ आहे तुमचं? कुठं शाही बापू जवळ असून काय करा, तोंड दावा आले वाढेल. बर इथं इलेक्शन आहे तोंडावर कोण पण रस्ता टाकतंय. 4 माणसं पडली त्याच्या दोंड्यावनं. बर हा आणि ते पण निम्यात अडकले. बर हा आता बाबासाहेब देशमुख माहित आहे तुला? माहित आहे. कसं काय माहित म्हणजे आमच्या 4 पिढीत आजोबा पप्पा चुलत त्यातच आहे. बर हा बर बर मी तर घरच्यांनी सांगितलं का तुला शकाप? कोण आहे? अहो मी शेकापच आहे, लहानपणी मोठा घास करतोय म्हणजे मी हे. बर शकाप. हा शेकापच. बर बर तर ह्या महूद जिल्हा परिषद गटामध्ये येणारं दुधाळवाडी गावामध्ये असलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया होत्या. तर अडीअडचणी येणाऱ्या जिल्हा परिषद गटाला उभा राहिलेल्या उमेदवारांच्या त्या पाठीमागे आम्ही जाईल अशी दुधाळवाडीतील ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आहेत. AB मराठी न्यूज दुधाळवाडी.